नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अगदी पैठणी साडीवर काय कोणत्याही साडीवर सुंदर दिसणारा हा डिझाईनचा गळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमी वेळेत झटपट आणि शिलाईलाही खूप जास्त असा हा डिझाईनचा गळा अगदी कमी वेळेत होतो. दिसायलाही सुंदर आहे. तर चला सुरुवात करूया. साईज कोणती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता. साईजनुसार इथे करायचा आहे तुम्हाला चौकोन. त्याच्यानुसार चौकोन झाल्यानंतर आता बघा, मोंड्याकडून एक सरळ लाईन आपण कुठे घेणार आहोत, गळ्याकडे. अशा पद्धतीने लाईन करून घ्यायची. त्यानंतर फक्त आता आपल्याला गळ्याच्या बाजूचा जो चौकोन आहे तो कट करायचा आहे. अशा पद्धतीने आता हा गळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता शिलाईसाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय, खाली घडी खोललेली आहे आणि सुईचा कपडा आपण खाली ठेवलाय, त्याच्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत. जिथे कोना आहे तिथे सुईचं टोक खाली ठेवत चला, म्हणजे जो कोना आहे तो छान येतो. मग वरती मशीनचा दाब उचलायचा आहे आणि कपडा फिरवायचा आहे. त्यामुळे काय होतं, जो गळा आहे तो खूप सुंदर या ठिकाणी आपला तयार होतो आणि पंचकोनी गळ्याचा आकार या ठिकाणी आपल्याला लगेच समजतो. नाहीतर कधी कधी गोल आकार होऊन जातो. तिरकी कातर द्यायची. समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण देणार आहोत या ठिकाणी दाबटीप. दाबटीप देत असताना खालचा कपडा सोबत पकडा त्याच्यासोबत आणि शिलाई करत असताना एकदम कडेला ही शिलाई बघा. आपण जशी कमरपट्टीला दाबटीप देतो ना, तीच पद्धत आपण या ठिकाणी वापरायची आहे. त्यामुळे काय होतं, इथे खूप छान फिनिशिंग येते. कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज पण येत नाही. अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो. आता जसा गळा आहे, कपडा प्लेन करायचा आहे आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. गळ्याची शिलाई झाल्यानंतर आता साईडला पण आपण लगेच या ठिकाणी शिलाई करणार आहोत. झटपट होणारा, कमी वेळेत अतिशय सुंदर सोपा हा गळा आहे. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता या ठिकाणी आपण घडी करून घेतलेली आहे गळ्याची. गळा या ठिकाणी तयार आहे. पुन्हा आपण एक लाईन देणार आहोत आणि दुसरी लाईन पण दुसऱ्या बाजूने सेम सारख्याच याने इथे देऊन घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, फक्त बाहीला काट येतो आणि पाठीमागच्या भागाला काट येत नाही. तर तुम्ही जो साडीचा कपडा असतो बघा, तो सुद्धा इथे 5 ते 6 इंचाचा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुमचा गळा तुम्ही तयार करू शकता. आता या ठिकाणी आपण काय केलंय, काठ होता मोठावाला तो घेतला, एका बाजूनी दुमडला गळ्याच्या बाजूनी आणि त्यानंतर आता जिकडनं आपण लाईन केलेली आहे ती लाईन आपण शिलाईनी पॅक करून घेतली. त्यानंतर मोंड्याच्या बाजूला शिलाई करून उरलेला जो काट आहे तो कट करायचा आहे. आता दुसऱ्या बाजूचा सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काट जोडायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी जो गळा आहे तो आपला वरच्या बाजूचा कव्हर झालेला आहे. तर साईडनी पण लगेच शिलाई आपण या ठिकाणी करणार आहोत. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तयार होणारा हा गळा आहे. तर तुम्ही कमीत कमी जर तुमचा पुढचा भाग प्रिन्स कट असेल, कप्स लावलेले असेल किंवा बाही डिझाईनची असेल तर 700 ते 800 रुपये शिलाईचा हा जो ब्लाऊज आहे तो तयार होतो. अगदी कमी वेळेत झटपट आणि दिसायलाही सुंदर. आता बघा, जो काट उरलेला होता तो आपण या ठिकाणी मधोमध पुन्हा कट केलेला आहे. म्हणजे एक बाजू झाली, दुसरी बाजू पण झालेली आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला जो काट आपण लावलेला आहे तिथं कव्हर करण्यासाठी आपण हा काट जोडणार आहोत. जर तुमच्याकडे काट उरलेला नसेल तर तुम्ही जाडमधली जी लेस आहे तीही या ठिकाणी वापरू शकता. आता कडेला दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. जेव्हा शिलाई करत असाल तेव्हा जो काट आहे तो एकसारखाच असू द्या, म्हणजे कमी जास्त अंतर नको. एकसारखाच काट आपल्या या ठिकाणी आला पाहिजे. काट जर नसेल तर साडीच्या कपड्याचा तुम्ही छानसा असा वापर या ठिकाणी करून हा गळा बनवू शकता.
तर काठ आपला एक सारखा या ठिकाणी तयार झालेला आहे। आता आपण तो काठ खालच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई करत करत आल्यानंतर खालची जी बाजू आहे तिथे चून घ्यायची, म्हणजे इथे कोना छान तयार होतो। अशा पद्धतीने हा काठ आपण जोडायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची। बघू शकता गळा किती सुंदर आणि झटपट या ठिकाणी तयार झालेला आहे। याच्यावरती तुम्ही लेसचा वापर पण करू शकता किंवा मण्यांची जी लेस असते बघा, ती लेस पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता। कमरपट्टी जर लावायची असेल तर लावू शकता किंवा असं दुमडून जरी घेतलं खालच्या बाजूला तरी चालते आणि फिनिशिंग छान येते। डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत। झटपट कमी वेळेत असा सुंदर हा डिझाईनचा गळा आपला तयार आहे। नक्की ट्राय करा। कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न